शिक्षक समन्वय संघाचा लेके रहेंगे अनुदान लेके रहेंगे, अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, लेके रहेंगे अनुदान लेके रहेंगे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. शिक्षक समन्वय संघाचा जय असो. शिक्षक एकजुटीचा जय असो. मिळालंच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शिक्षण मंत्री, हाय हाय शिक्षण मंत्री, हाय हाय मुख्यमंत्री, हाय हाय मुख्यमंत्री, हाय हाय अर्थमंत्री, हाय हाय अर्थमंत्री, हाय हाय 100% अनुदान. मिळालंच पाहिजे. संगम संघ हिंगोली हिंगोली जिल्हा शिक्षण समन्वय संघाच्या वतीनं आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची एकच मागणी आहे की प्रचलित अनुदानानुसार आम्हाला नैसर्गिक वाढीचा टप्पा मिळावा. आणि या अगोदर देखील शिक्षण मंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं. गतवर्षी दिवाळीला हिवाळी अधिवेशनाला त्यांनी शब्द दिला होता, पण तो शिक्षण मंत्री वारंवार शब्द फिरवत आहे, आपल्या शब्दावर कायम नाही. त्यामुळं आमच्यावर आज ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिस येणाऱ्या 22 तारखेपासून आम्ही कलेक्टर ऑफिसला लक्षणीय धरणे आंदोलन आहे आमचं. आणि 30 तारखेपर्यंत जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या प्रचलित टप्प्यानुसार तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर आमची लेकरं बाळं, आई वडील, मुलाबाळासह आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार आणि अमर उपोषण करणार. हा मार्ग आम्ही या मार्गाचा अवलंब आम्ही करणार आहोत. यावरच शिक्षण समन्वय संघाची विनंती सरकारनं मान्य करावी आणि आमचा अनुदान टप्पा हे द्यावा 30 जुलैपूर्वी. एवढं बोलून संघातर्फे आज हिंगोलीमध्ये माननीय कलेक्टर ऑफिस शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. गेली 20 वर्ष झालं माझे शिक्षक बांधव उपासपोटी मरत आहेत. पवित्र ज्ञानदानाचं कार्य करूनसुद्धा आज त्यांचे लेकराच्या भविष्याचा विचार जर केला तर या स्पर्धेच्या युगामध्ये ते स्पर्धेमध्ये टिकत नाहीत. सांगायचं तात्पर्य आहे म्हणलं तर रामायणामध्ये रामानं 14 वर्ष वनवास काढला, पण माझे शिक्षक बंधू आज 20 वर्ष झालं तुटपुंजा पगारावर आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की 30 जुलैपर्यंत प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ हा GR काढावा, अन्यथा आझाद मैदानात आम्ही लेकरं, बाळं, बायका, आई वडील सगळे घेऊन उपोषणाला बसणार आहेत. सरकार मायबापांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आमची कळकळीची विनंती मान्य करावी.